दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास औरंगाबाद नाका गांधी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी ग्राहक आले असताना या ठिकाणी कमी प्रमाणात पेट्रोल देत असल्याने ग्राहकांची पिळवणूक होते। त्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गोंधळ घालून पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असताना या पेट्रोल पंपामध्ये खराब असल्याचं निदर्शनास आलंय। या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी तेथील काही ग्राहकांशी संवाद साधलाय। मी रोहित रवींद्र विसे, आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी इथे आलेलो होतो। त्यातल्यांमध्ये 100 रुपयाचं पेट्रोल करायसाठी सांगितलं, तर एका बॉटलमध्ये 100 रुपयाचं एवढं पेट्रोल आलेलं आहे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये ही अर्धी सुद्धा भरलेली नाही बॉटल। ही सर्रास नागरिकांची फसवणूक चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही परत एकदा नोझल लावून ट्राय केलं, तर 350 लिटर ml हे पेट्रोल आपोआप भरलं जातं आहे बिना नोझल चालू व्हायचे। ही नागरिकांची दिवसाढवळ्या फसवणूक होते। या पंपाचं याच्या आधी पण असं एकदा प्रकार घडलेला आहे, तो न्यूजमध्ये सुद्धा आलेला आहे। आता सध्या आपले तेलाचे भाव 2500, पेट्रोलचे भाव 104 रुपये लिटर आणि लाडक्या बहिणींसाठी तुम्ही 1500 रुपये देत आहे आणि अशा प्रकारे सरकार पैसे लुटतंय नागरिकांच्या खिशातून। तर सामान्य माणसांनी करायचं काय? 104 रुपये लिटर पेट्रोल असताना जर तुम्ही त्याच्यात 30-40 रुपये जर काढताय, तर आमच्यासारख्या गरिबांनी काय करायचं आणि कोणाकडे जायचं? ही सर्रास दिवसाढवळ्या फसवणूक चालू आहे, ही खपून घेणार नाही। पेट्रोल मालक आणि पेट्रोल कर्मचाऱ्यांवर आम्ही रीतसर कंप्लेंट करणार आहे। धन्यवाद। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।